मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण 36 साइज प्रिन्स कट ब्लाउज कटिंग आणि टिचिंग करणार आहे। असं परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग हवा असेल तर व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा। मी या व्हिडिओमध्ये कटिंगसाठी आणि फिटिंगसाठी टिप्स देणार आहे। हा आपला ब्लाउज पीस आहे आणि मागील भागाचं मी अस्तर आणि ब्लाउज कटिंग टिचिंगचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे। तर आपण आता शोल्डर 5.5 घेतलाय, मुंडा 5.5 इंच घेतलाय, छाती मी 10 इंच घेतले आणि कमर सुद्धा 10 इंच घेतली। मागील भागाचं माप आपण असं घेतलंय। या पद्धतीने ब्लाउज कटिंग केलाय आणि टिचिंग सुद्धा केलाय, त्याचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केला आहे। तर आपला हा पुढील भाग आहे, ओपन बाजू मी तुम्हाला दाखवली। मी कपडा सरळ करते। मागील भाग आपल्याला पुढील भाग कट करायसाठी आपल्याला छापून घ्यायचं। ही सोपी पद्धत आहे ब्लाउज कटिंग करायची। तर आपल्याला उंची किंवा परत एकदा मुंडा वगैरे मार्किंग करायला लागत ना आहे। या मार्किंग मध्ये आपलं पटकन होतं, वेळ वाचतो। शोल्डर पट्टी आपण पाठीमागची 2.8 इंच किंवा 2.25 इंच घेतली होती। गळा रुंदी सुद्धा सेम घेतली होती। तर आपण 30 ठेवणार आहे पुढील भागासाठी। आणि आता मी जसं आपण मार्किंग दिसते ते फक्त पट्टीच्या मदतीने डार्क करून घ्यायला लागले। आणि मागील उंची किंवा मागील जो भाग आहे त्यामध्ये तुम्हाला पुढील भागासाठी 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। ही पट्टी आपली 1 इंचाची आहे, म्हणून मी ती एक पट्टी परफेक्ट आखून घेतली आहे। आणि मुंडा सुद्धा मी आखून घेतलाय आणि हा आपलं शोल्डरची लाईन सुद्धा आखून घेतली। कपडा हालाय नको म्हणून मी पिना लावून घेते। इथपर्यंत प्रोसिजर समजली। मागील भागामध्ये फक्त आपण 1 इंच वाढवून घेतले, बाकी सेम तेच माप आहे। आता आपल्याला पुढील गळा उंची 7 इंच घेतले आणि गळा रुंदी खालच्या बाजूला मी 3.5 इंच घेतले। वर आपली 2.8 इंच म्हणजे 2.25 इंच आहे, गोल गळ्याचा शेप दिलाय। ट्रक्स पॉइंट आपला 10 आहे, त्यात तुम्हाला अर्धा इंच प्लस करायचं आहे। 10.5 इंच आपण ट्रक्स पॉइंट घेणार आहे। मी ब्लाउजचं मेजरमेंट कसं घ्यायचं, ट्रक्स पॉइंट कसा काढायचा याचा व्हिडिओ अपलोड केला आहे। आणि अपेक्स पॉइंट आपला 3.5 आहे, त्यात सुद्धा मी अर्धा इंच प्लस करून 4 इंचाला मार्किंग केली। हा प्लसचं चिन्ह बनवलं, हे बघा 4 इंच। तर वर तुम्हाला 4 घेतले तर खाली तुम्हाला अर्धा इंच वजा करून 3.5 ला मी कमरेला मार्किंग केली आणि ह्या 2 मार्किंग अशा क्रॉस लाईन आखून घेतली। आता आपल्याला कमरेला ट्रक्स घ्यायचा आहे। मी 36 साइज साठी 2.5 इंचाचा ट्रक्स घेतला आहे आणि असा पहिला सरळ लाईन आखली आणि असा ट्रकचा शेप दिला आहे। मुंढा लाईनीवर तुम्हाला 4.5 इंचाला किंवा 4.8 इंचाला एक मार्किंग करायची आहे। मी अजून एक मार्किंग केले, पण आपल्याला इथं ह्या दोन्हीपैकी एका मार्किंगशी लाईन आखायची आहे। तर 5 ला लाईन माझी आखली जात नाही, टेप इझिली वळत नाहीये। तर आपण बरोबर 4.8 इंच 4.5 लाच क्रॉस लाईन आखून घेतली आहे आणि त्या लाईनीचा मध्य काढायचा आहे। आता आपण प्रिन्सेस शेप देण्यासाठी मुंडा शेप जवळ पण एक ट्रक्स पकडणार आहे किंवा इथं कपडा सोडणार आहे। इथं आपण 1.5 इंचाचा गॅप घेतला आहे आणि असा प्रिन्सेस शेप दिला आहे। जर तुम्ही हा गॅप मध्ये 1.5 इंचाचा किंवा अर्ध्या इंचाचा नाही घेतला तर हा शेप तुम्हाला इझिली वळला जात नाही। आपली कमर 30 इंच आहे, 30चा चौथा 7.5 इंच किंवा 7.5 इंच। मी 7.5 इंचाला एक मार्किंग केली। पुढे जे आपण 2.5 इंच कमरेला मार्किंग केली तीच मार्किंग मी 7.5च्या पुढे करून घेतली आणि शिलाई मार्जिनिंग साठी 2 इंच घेतलं। मी परत एकदा तुम्हाला समजून सांगते, आपण कमरेचं माप पूर्ण किती घेतलं तर 7.5 घेतलं, परत 2.5 इंच घेतलं आणि 2 इंच शिलाई मार्जिनिंग। टोटल आपली कमर 12 इंच झाली आहे। तर हे 12 आहे, तर तुम्हाला छातीला 1 इंच वजा करून 11 इंच छाती घ्यायची आहे। आणि ती कशी घेतली ती पण मी तुम्हाला सांगते। आपली छाती 36 आहे, तर 36 भागिले 4 करायचे किंवा 36चा चौथा 9 इंच आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिनिंग, हे सुद्धा 11 इंच येतं। जर तुम्हाला गणित करायला येत नसेल तर ही पद्धत सुद्धा सोपी आहे। आपल्याला शिलाई मार्जिनिंगच्या साईडने 1 इंचाला अशी क्रॉस लाईन आखायची आहे, हे बघा 1 इंच। आणि जे आपला मागील मुंडा होता तिथून खाली तुम्हाला 1.5 इंचाला एक अशी मार्किंग करून लाईन आखायची आहे आणि पुढील भागासाठी असा नवीन मुंडा शेप आखायचा आहे। मी जिथून मार्किंग करते तिथून आपण नवीन मुंडा शेप बनवलाय। इथं आपला अपेक्स पॉइंटचा कट येणार आहे। हुकाई पट्टीकडच्या साईडला अर्धा इंचाची वर मार्किंग करायची आहे आणि इथून आपण कट करणार आहे आणि येलो मार्किंग जी करते ते सगळा भाग आपला कट होऊन जाणार आहे।
तर आपलं आखून कंप्लीट आहे. आपण आता कट करायला घेणार आहे. तर कसं वाटली ही तुम्हासनी माझी सांगण्याची पद्धत? जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि वर्षा टेलर या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि आपण मागील भाग कटिंग कसा केला किंवा कसा शिवला याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे. तुम्ही नसेल पाहिला तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि बाही कटिंग सुद्धा मी कशी केली याचा व्हिडिओ अपलोड केला आहे, याची सुद्धा लिंक मी देईल. तर आपला जसा आखलाय त्याप्रमाणे मी परफेक्ट प्रिन्सेसचा पुढील भाग कटिंग कंप्लीट झाला आहे आपला. आणि इथं पाव इंच आपण वर वाढवला आहे. तर आता आपला हा ब्लाउज पीस आहे. मी ब्लाउज पीस असा पसरून ठेवते आणि ज्या पद्धतीने आपण प्रिन्सेस शेप असा क्रॉस कट केला होता, तर आपल्याला हा सुद्धा क्रॉसच ठेवायचा आहे. ब्लाउज पीसवर सिंगल पीस ठेवायचा आहे, पिना लावायचे, परफेक्ट कटिंग करायचं आहे. हे बघा, ह्या पद्धतीनं कटिंग केल्यानंतर आपण याला बाजूनी शिलाई मारणार आहे आणि नंतर ह्या पिना सगळ्या काढून घेणार आहे. तर असं ह्या पद्धतीने मी सगळे पीस शिवून घेतले आहेत. तर चला आता आपण हे प्रिन्सेस शेप जोडायचा कसा बघूया. जेवढं कटिंग समजणं महत्त्वाचं आहे त्यापेक्षाही जास्त तुम्हाला शिवता येणं महत्त्वाचं आहे. तर हे बघा, आपला हा शेप इथंपर्यंत तुम्हाला इझिली शिवता येतो, पण जिथं आपला अपेक्स पॉईंट येतो किंवा ट्रक्स पॉईंट येतो त्या ठिकाणी जरा फिरवायला त्रास होतो. तर ज्या पद्धतीने आपण कटिंग केले बिना खेचता आपल्याला परफेक्ट शेप जोडला गेला आहे. तुम्हासनी कसा जोडला जातोय मला कमेंट करून नक्की सांगा. वाढला, कमी पडला किंवा परफेक्ट झाला. आणि मी नंतर ओव्हरलॉकची मशीन माझ्याकडे नाही आहे, तर मी या ठिकाणी एक शिलाई मारून घेतली, म्हणजे तिथून धागे निघणं बंद होतं. आणि आता मी दाब शिलाई कशी देते लक्ष देऊन बघा. हे बघा, माझे अंगठे खाली आहेत आणि चारी बोटाने मी कपडा बाजूला करते आणि बरोबर किनारीला एका बाजूला मी दाब शिलाई देते. मी बोलली होती मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्स देत. तर हे बघा, ह्या पद्धतीनं तुम्ही जर शिवलं तर ब्लाऊजचं फिनिशिंग वाढणार आहे. आणि आपण ब्लाऊज कटिंग करताना अपेक्स पॉईंटला कट दिला होता, तर आपल्याला आता ह्या ठिकाणी शिवणं सुद्धा सोपं जाणार. जिथं कट टाकला होता त्या ठिकाणी आपल्याला असा ट्रक्स द्यायचा आहे छोटासा. आणि ट्रक्स आणि प्रिन्सेस शेपमध्ये अंतर किती ठेवायचं? 1 इंचाचं. तर हे बघा, ह्या पद्धतीने. आणि सुईचा धागा तुम्हाला तिथून बाहेर नाही काढायचा, उलटा फिरवून शिलाई रिटर्न एकदा मारायची, म्हणजे तिथून टाका ओपन होत नाही. आणि हा भाग दुसरा भाग तुम्हाला वरून जोडता येत नाही, इकडून नाही जोडायचा. हा एक वरून एक खालून असाच जोडायला घ्यायचा आहे. माझा हा पण मी जोडून घेते. जोडल्यानंतर आपल्याला ह्याला सुद्धा दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई ट्रक्स टाकून झाला आहे. आता आपण 1 इंचाची अशी छोटी पट्टी कमरेसाठी काढली आहे. पट्टी अटॅच केल्यानंतर पट्टीला आपण दाब शिलाई दिली आहे. आणि हे बघा, मी दाखवते ह्या पद्धतीने आपण पट्टी आतमध्ये पूर्ण फोल्ड केली आहे, म्हणजे इथं आपली हात शिलाई येणार नाही. मी दोन्ही साईड अशी बनवून घेते किंवा घेतली आहेत. हे बघा, आता आपल्याला हुकाई पट्टी अटॅच करायची आहे. तर माझी हुक पट्टी छोटी आहे, 1.25 इंचाची आहे आणि ही मी जोडून घेतली आहे. आणि ही कशी हुकाई पट्टी कशी बनवायची, कशी ब्लाऊजला अटॅच करायची, ह्या चॅनेलवर त्याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केला आहे. तर आपली हुकाई पट्टी अटॅच झाली आहे. तर आता आपल्याला अटॅच केल्यानंतर हे चेक करायचे दोन्ही पट्ट्या बरोबर आहेत का, कमी जास्त आहेत. जर कमी जास्त असतील तर मी दाखवते ह्याप्रमाणे एक्स्ट्रा पट्टी जी आहे सगळी कट करून काढायची आहे. तर आपण ही कपडा इक्वल करून घेतला आणि त्याच्यानंतर आपण मशनीवरच आई सुद्धा बनवून घेतली आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ नसेल पाहिला तर जाऊन पाहू शकता. पुढील गळ्यासाठी आपण अशा तिरक्या पट्ट्या एकमेकाला अटॅच केल्या आहेत आणि आपण पुढील गळ्याला अशी तिरकी पट्टी अटॅच करून घेणार आहे. तर आपल्याला गळ्यात गोल्ड शेप जिथं आहे तिथं आपल्याला 2 ते 3 चुन्या द्यायच्यात, बाकी प्लेन कपडा अटॅच करायचा आहे. आणि हे बघा, इथं तुम्हाला दिसतोय. आणि एक धागा जो बाहेर दिसतो हा कट करून काढायचा आहे. आणि त्याच्यानंतर पूर्ण पट्टीला अशी मी दाखवते ह्याप्रमाणे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. इथंपर्यंत प्रोसिजर समजली. आता आपला पुढील भाग तयार आहे आणि मागील भाग सुद्धा रेडी आहे. याचा मी व्हिडिओ अपलोड केला आहे. तर आपण व्हिडिओ मागील भागाचा अपलोड केला त्यावेळेस फक्त नेक बनवून दाखवला, कमरेला पट्टी अटॅच नव्हती केली. का नव्हती केली तर आपण पुढील भाग असा आणून ठेवतो आणि एक्स्ट्रा पट्टी जीही आहे अशी कट करतो. आता आपल्याला कमरेची पट्टी अटॅच करायला जेवढं शिलाई मार्जिनिंग लागेल तेवढं ठेवायचं आहे. एक्स्ट्रा कपडा ट्रक्स पर्यंत कट करून काढायचा आहे.
आणि नंतर कमरपट्टी अटॅच करायची आहे. आता आपण शोल्डर अटॅच करायला घेणार आहे. तर ह्याचा व्हिडिओ नक्की जाऊन पहा. खूप सुंदर छान सोप्या पद्धतीत मी नेक पॅटर्न शिकवला आहे. तर आता आपण जी पट्टी आता आपण लावली होती, ब्लाउजला अटॅच केली होती, त्या पट्टीवर शिलाई मारायची आणि सुई खाली अटकवायची आहे. हा कपडा सरळ आहे, हे बघा हा उलटा आहे, हा सरळ आहे आणि मागील भाग असा सरळ त्याच्यावर ठेवायचा आहे, उलटा वर करायचा आहे आणि अशी शिलाई मारून घ्यायची आहे. आणि जी एक्स्ट्रा पट्टी होती ती त्याच्यावर पलटी करायची आहे. तर हे बघा शोल्डर असं फिनिशिंग सोबत अटॅच होतं. आता ही पट्टी बाहेर दिसते, तर हिला पण आपण आतमध्ये फोल्ड करणार आहे पूर्ण आणि ह्या ठिकाणी आपण एक शिलाई मारून घेणार आहे. त्यामुळे आपल्याला हात शिलाई करणं सोपं जातं. तर हे आपलं बघा ह्या साईडला आपली हात शिलाई होणार आहे. आपल्या गळ्याला पट्टी सुद्धा अटॅच झाली आहे. बाही कटिंग कसा करायचा व्हिडिओ मी अपलोड केला होता. आणि आता हे बघा आपण ज्या पद्धतीनं ती ब्लाउजला परफेक्ट अटॅच झाली आहे आणि हा आपण बाही सुद्धा अटॅच केली आहे. आता आपण ब्लाउज फिटिंग करायला घेतोय. तर ब्लाउज आपण पहिला सरळ ठेवतो आणि इथे एक शिलाई मारून घेणार आहे. कारण की आपल्याकडे ओव्हरलॉकची मशीन नाही, तर आपण ह्या पद्धतीनं बाही फिटिंग करतो, ब्लाउज फिटिंग करतो. आता आपल्याला ब्लाउज एक्स्ट्रा धागे मी कट केले आणि आपल्याला ह्या ठिकाणी एक शिलाई मारून घ्यायची आहे. ह्याच्यानंतर आपला ब्लाउज फिटिंग होणार आहे. तर आता आपली कमर काय होती 30 इंच, 30चा चौथा काय येतो 7.5. तर जे कमरेचा चौथा आहे तोच मुंड्याला घ्यायचा आहे 7.5 आणि दंड आपले 5.5चे आहेत. तर हे बघा दंडाला मार्किंग मी ह्या पद्धतीनं करते 5.5. मुंडा आपला किती घ्यायचा आहे 7.5. तर मी ही अशी टेप पकडली, दिसते मी कशी पकडले आणि 7.5ला आपण एक मार्किंग करतोय. खेचत नाही काही नाही, नॉर्मली मी टेप ठेवते. आणि ही आपली एक्स्ट्रा पट्टी पुढं आहे आईवाली, ही पट्टी पकडायची नाहीये कारण ती आतमध्ये जाते. इथून पुढे तुम्हाला ठेवायचंय टेप आणि हे बघा 7.5ला मार्किंग करायची आहे. तर ही 7.5. तर आता बघ कमरेला मार्किंग केले, तर पहिला कमरेला एक शिलाई मारून पॅक करून घ्या पहिला मागं पुढं करून. आणि हा एक्स्ट्रा कपडा जो आपल्या गळ्याकडचा आहे तो असा मी दाखवते ह्याप्रमाणे तुम्हाला असा नाही पकडायचा, असा ठेवायचा आहे सगळा आणि त्याच्यावर हात ठेवायचा आहे. त्यामुळे इकडे शिलाई तुमची एका लाईनीमध्ये येते, तुम्हाला शिलाई मारायचा बराच प्रॉब्लेम निघून जातो. हे सगळा इथं ठेवला ना काखेमध्ये सुद्धा कपडा जोडून येतो तुमचा. आणि आपला एक बाजू फिटिंग करून झाली आहे. आतमध्ये 1 इंच किंवा पाऊण इंच शिलाई मार्जिनिंग राहिली आहे. तर ही खूप झाली, 1.5 ते 1 इंच आपली शिलाई मार्जिनिंग राहिली आहे. आणि काकेमध्ये लाईनी सुद्धा आपल्या तंतोतंत जुळल्या गेल्या आहेत. तर या पद्धतीने आपला ब्लाउज फिटिंग करून झाला आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपला हा घातल्यानंतरचा लुक आहे. थँक्यू.